काय तर हाय काम म्हणत लय भाजी काढत बसत नाही मी, डायरेक्ट जातो. मेथी लय आहे इथं पण काय नको, कोथिंबीर पण लय आहे, नको काढा राहून दे बस. बस एवढी भाजी जरा सासू वडला जर द्यायची, जरा सासू उभी निवांत एकटे असते, जरा खाते मस्त भाजी. कृष्णाकाठचा भाग, डिग्रजचा कृष्णाकाठ. आता हा जो भाग आहे मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल बऱ्याच वेळा जंप नंबर दिसत असेल की भाग समजा 120 आहे, त्यानंतर लगेच 140वा किंवा 30वा दिसतोय किंवा 132वा. तर असं काय होतं, याच्यामध्ये जे व्हिडिओ आहेत ते नदीवरले व्हिडिओ होते, मी ते प्रायव्हेट केले आहेत, ते फक्त मला दिसतात, तुम्हाला दिसत नाही ते. पण भाग आपले तिथून पुढे सलग आता चालू झाले आहेत. आता डिग्रजच्या कृष्णाकाठी हा मित्रांनो मी भाग टाकतोय की कृष्णाकाठी. आता आमचं इथं बघा, मी खिडकीत बसलो आहे, खिडकीत मागं देखील शेती आहे, शाळू आहे, शाळू पडलेला आहे. कृष्णाकाठी आपल्या मावस मामा आहेत, त्यांचे शेत आहे. आणि आपली काही शेती नसल्यामुळं एक काय म्हणतात, एक दाणा टाकला तर कितीतरी झाडे आहेत, अशा प्रकारे आहे. आणि आम्ही त्याच्यात पाणी सोडलं की तिथे कायम दाणे इसकुटून येतोय. कशाचे दाणे आपले, फेनुग्रीक म्हणजे मेथी, पिनाच म्हणजे पालक, शिवाय शेपू, या भाजीचे आम्ही तिथं इसकुटून येतोय आणि पुन्हा मग गोळा करतोय, घरात देखील वापरतोय आणि मामाला देखील थोडंसं त्यांना देखील वापरायला होते. आणि अशा प्रकारे भाजी मी घेऊन चाललो आहे आमच्या सासूरवाडीला, तर तिथे थोडी भाजी हवी होती, तर या भाजीचा हा भाग टाकतो. आणि याच्यानंतर रंगपंचमीला काय काय झालं ते मित्रांनो तुम्हाला मी याच्यानंतर टाकतो. या भागात नाही, ह्याच्यानंतरच्या भागात रंगपंचमी गावात मी कशा प्रकारे केली याचा भाग येईल. डिग्रजच्या कृष्णाकिनारी काही ना काही तर युनिक भाग येत असतात. आणि हो मित्रांनो, मी निरंकारी सण समागम या रविवारी जाणार आहे. निरंकारी सण समागमला रविवारी 7 ते 9 निरंकारी सण समागम सांगलीमध्ये मी जाणार आहे. आणि त्या ठिकाणी हा जर व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर लंगर आहे या रविवारी, या येत्या रविवारी, म्हणजे आज तारीख 22 तारखेला रविवारी लंगरमध्ये तुम्ही येऊ शकता. लंगर देखील आहे आणि निरंकारीचं तिथे आपलं ऐकाय देखील मिळेल, सर्व काही छान असं. चला भाग पहा आणि आवडल्यास नक्की शेअर करा. भाग करायला खरंच मेहनत लागते. शिवाय आता तुम्ही माझे यूट्यूबचं अर्निंग बघितलं, तुम्ही हसशीला की किती हार्ड आहे यूट्यूबमध्ये अर्निंग करणं. मी आता लई प्रयत्न करून बसलो आहे, पण आता व्हिडिओ चालू केले तर मला आवड आहे म्हणून मी करतोय. माझं खरं व्हिडिओ करायचा उद्देश आहे माझी स्क्रिप्ट विकण्यासाठी आहे. बाकी मला सोशल मीडियावर लई मला सक्सेस मिळेल असं काही मी अपेक्षितच केलं नाही की बाबा इतकं सगळं काय काय होईल. पण आता सध्या इतकं स्ट्रगल करतो 1.5 वर्ष, पण अजून तर काही यश नाहीच आहे. तर ठीक आहे, स्ट्रगल आपला चालू आहे, यश मिळेल तसा मिळेल. चला खुश राहा, सुरक्षित राहा. डिग्रजचा कृष्णाकाठ पाहत चला, पोहत चला. भांगलणी किंवा खुरपणी ज्याला म्हणतात जातं, त्यासाठी आमची आई चुलत मामाच्या शेतात चालली आहे आणि तिला मी सोडाय गाडीवरून चाललो आहे. आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी हळद लावली. हळदीचं फुल तुम्हाला माहिती आहे, हे जे आहे हे हळदीचं शेत आहे. आणि तुम्ही आता बघितलं हळदीचं फुल कसं असते, हळदीला वर फुल येत आहे. ह्याच्या आधी माझ्या हळदीच्या फुलाचा एक भाग आला आहे, पण त्यावेळी नुकतं चालू केलं चॅनल. आज चॅनल चालू करून आपला 1.5 वर्ष झालं. आता आपलं बऱ्यापैकी जमा लागले ब्लॉगिंग करायला. अरे पाणी 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 पाणी. आता बघूया, इथे हे टाकलेत मेथी आणि कोथिंबीरच्या बिया टाकल्यात म्हणे आमच्या मामाने. तर बघूया, मावस मामांच्या शेतात आलो आपण, तर किती उगून आहेत बघूया. कोथिंबीर असेल तर घेऊन जाऊया घराकडे. कोथिंबीर आणि मेथी नाही इथं, इथं हे सगळी टोमॅटोची झाड आहे, टोमॅटोची झाड आहे ती सगळी. ह्याला कुठं टाकले तिने. आणि इथं पालक दिसला बहुतेक. ह्या शेताला जेव्हा पाणी पाडलं असते तेव्हा वल्ला असते तेव्हा टाकलं असते. हा पालक आहे, हा पालक आलाय. मेथी आणि कोथिंबीर कुठं आहे इथं. मेथी आणि कोथिंबीर पण लागली. हां पुढं 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 कोथिंबीर दिसायला लागली, बरोबर राईट. इथे कुठं कोथिंबीर दिसायला लागली. हाय 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 धनिया हाय. हा राईट, ह्या साईडला कोथिंबीर इथं आहे. इथं काढाल तो मी कोथिंबीर आणि पालक पण काढणार होतो. तेवढ्यात आमची आई म्हणाल्या त्या साईडला तिथं गव्हात लई टोकले म्हणून, म्हणजे गव्हात लई बिया इसकट आहेत, तिकडे जास्त आहे, तिकडे जा. चला बघू तिकडे किती आहेत आता. ठीक आहे, जाताना जरा पालक पण बघून जाऊ, पालक पण नेऊया. पालक पूर्ण जमिनीत उपडतात बघा, कोथिंबीर कशी जमिनीत उपडतात ना, तसं पालक जमिनीत उपडायला नसतो. फक्त अशा नुसतं पानं काढून घ्यायची पालकची, गड्डा हा असा ठेवायचा. हे बघा, नुसतं पानं काढून घ्यायची, कारण परत गड्डा फुटतो ना, गड्ड्याला परत पानं फुटतं. आणि म्हणून पालकचा गड्डा रोडाय नाही, नुसतं पानं तेवढी खोडून घ्यायची पालकची अशी. एवढं लहान लगेच निघतात मग पानं, नुसतं असे ह्यानं कट होतात अंगठ्यानं, असं ठेवून टाकायचं म्हणजे परत फुटतात त्याला. आणि ही 2 झाड आहेत ना, हे बघा, हे एक झाड आणि हे एक झाड. यापैकी हे झाड तर अतिशय खतरनाक, म्हणजे याला नाळ लागायची, राव लय भारी नाळ होती. पण या वीज पडली मित्रांनो, वीज पडल्यामुळे खराब झालं. वीज पडल्यावर नाळा झाड टिकत नाही, पूर्णपणे वाळते. आणि या ठिकाणी आता इकडे बघायला आलो मी, मगाशी तिथं काढलो मी मेथी कोथिंबीर. आणि आता इथं बघायला ते शेपू, हे बघा शेपू तोडून न्यायला कोणतरी इथं. शेपू, इथे शेपू आहे आणि शेपूला नंतर बडीशेप लागते. मग शेपू मोठा झाला त्याला बडीशेप लागते. आता इथे शेपू असा आहे. आता हा शेपू मी खोडून घेतो बघा, तुम्हाला दाखवतो मी. तो पण पालकसारखा बरं का मित्रांनो, तोडाय नसतो हा शेपू, नुसता असा खोडून घ्यायचा, म्हणजे पुन्हा आणि फुटणे होते. हे बघा, शेपू तोडताना शेपूचा वास मात्र लई होती बरं का, भरपूर वास येतो शेपूचा. चला शेपू तोडतो आता. झुक 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 रेल्वे गाडीचा आवाज आलाय. हे बघा, ही गव्हा शेती आहे. असे वाफे असतात तिथे, वाफेमध्ये मध्ये सोडला असताना गव्हा असा टोकत आलाय. हे आमचे चुलत मामा शेत आहे. डिग्रजच्या कृष्णाकडे मित्रांनो आपलं काय शेत नाही, पण चुलत मामाची शेती भरपूर आहे, त्यामुळे काय अडचण नाही. काय भाजी बिजी असेल तर घेऊन जातोय आपण तिथनं. चला बघूया मेथी कुठे दिसते का. इथनं एवढाच तोडलाय मी.
इथनं साधारण खचून 2 विटा असतील तर 2 विटात एवढा शेपू निघालाय. तर आता बघूया मेथी कुठं आहे, हुडकूया, शोधूया. आणि शेतामध्ये मॅक्झिमम मित्रांनो मी जेव्हा येईल तेव्हा अनवाणी पायाने चालतोय मी, म्हणजे बेअर फूट चालतोय मी. अनवाणी पायाने जेव्हा तुम्ही शेतात चालता तेव्हा जमिनीची पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला मिळते असं म्हणतात. त्यामुळे मी शेतात शक्यतो चप्पल वापरायला बघत नाही. बघू ह्या लाईनला शेपू आहे, आता दुसऱ्या लाईनला काय दिसते का बघू. मेथी तर आहे म्हणतात, मेथी गावली की घेऊन तर घरात जायचं. काय दिसत, हा पालक आहे, पालक दिसला बघा मित्रांनो. एक वापस सोडून बहुतेक पालक केला आहे. हे बघा इथं पालक आहे बघा. हे आपण टोकलला पालक एक सलग येणार आहे. हे विस्कटलेला पालक आहे. हे काकाने आमच्या नाही विस्कटले असे डायरेक्ट विस्कटला म्हणून असा आला हा. आणि आपण जिथे त्या शेतात दुसरं ते वरल्या शेतात टोकले, त्या वरल्या शेतात टोकले आपण तिथं आई. आणि मी त्या माझा एक ब्लॉग देखील आहे. हे जे 238 आणि 239चे भाग होते त्यामध्ये जी भाजी आम्ही लावली होती ती पूर्ण भाजी शेजारी एक शेतकरी तणनाशक मारायला आणि भाजी ही सेन्सिटिव्ह असते आणि त्याच्यावर ते उडलं तणनाशक, त्यामुळे ती पूर्णपणे भाजी मित्रांनो वाया गेले. आता ही भाजी तर नशिबात आपल्या आहे. हा नुसता विस्कटलाय म्हणून कसा पण मधनं आलाय. पालक तुम्हाला तोडून दाखवतो मी. पालकला तुम्ही जोरात उपटायचा प्रयत्न केला तरी देखील त्याची मुळे निघत नाही. जसं शेपूला निघू शकत्या तुम्ही पालकला कसंही उपटा, पालकची पानं शक्यतो जास्त निघतात. हे बघा, कारण पालकच्या मुळ्या जरा घट्ट असतात त्यामुळे तुम्ही पालकला डायरेक्ट असं वडलं तर त्या बियाच निघणार शक्यतो. म्हणजे शक्यतो पानच निघणार. शेपूला कसं खोडा लागतंय पण पालकला तसं नाही, थोडं ताकदीने वडलं तरी चालतंय, काय अडचण नाही. क्वचित एखादी मूळ निघते नाही तर पानं निघतात. पालकच्या किती भाज्या तुम्ही आपण खाल्या असतील विचार करा. शहरामध्ये पालक पनीर आणि काय काय पालकच्या भरपूर भाज्या असतात, प्रकार असतात, काय काय करतात पालकचं. पण शेवटी पालक हाच पालक लक्षात ठेवा. याच पालकाच्या हॉटेलमध्ये आपलं बसल्यावर लय हायपाय वाटतंय पण शेवटी पालक हाच लक्षात ठेवायचा. ह्याच पालकाचीच भाजी होणार किती केलं तर. आता एका हाताने मला काय तोडायचं जमणार मित्रांनो, छोटी छोटी पानं राहायला तेव्हा इथं. आता दोन्ही हाताने चालू करतो मी मोबाईल ठेवून. चा चुलत मामाचा मुलगा शेताकडे आला, अरे सचिन काय करलास? मी म्हणा मेथी भाजी हुडकाली ते सापडना. मग तो म्हणजे तिकडे जा बघ. चुलत मामाचा मुलगा आहेत, याच कोपऱ्यात कुठं मेथी असणार आहे. मेथीला इंग्लिशमध्ये फेनुग्रीक म्हटलं जाते. फेनुग्रीकची भाजी म्हणजे मेथी, आणि बहुतेक मेथी नाही आहे कुठं. ह्याची पण कधी कधी भाजी करतात बघा मित्रांनो. ह्याला हे म्हणतात तेल असतं बघा ते. उत्तर भागात तेल वापरतात त्याला. मोहरी राईट. ही मोहरीची भाजी आहे. ही मोहरी आहे. या मोहरीच्या पानाची देखील क्वचित प्रसंगी भाजी करतात पण आपल्याकडे काय जास्त करत नाहीत. उत्तर भारतात वगैरे जास्त करतात, आपल्याकडे मोहरीची भाजी काय करत नाहीत. आणि हा गहू आहे, आणि गव्हामध्ये शक्यतो निम्मी मोहरी निघतेच. का मोहरी लावतात? कारण गहू जेव्हा कापला जातो मित्रांनो, जेव्हा गहू कापला जातो त्यावेळेला ही मोहरी पण त्यासोबत निघते आणि या मोहरीच्या बिया देखील गव्हातनं बाजून निघतात. म्हणजे त्यावेळी गव्हाला कापून जेव्हा उफणलं जाते त्याच्या सोबत मोहरीला पण उपणलं जाते. म्हणून बरेच लोक गव्हासोबत मोहरी देखील करतात. मोहरीच्या बिया नुसतं टाकून देतात, ऑटोमॅटिक मोहरी येत्या. गव्हामध्ये तुम्हाला मॅक्झिमम गव्हामध्ये मोहरी दिसणारच. म्हणून पंजाबला गहू जास्त पिकतो म्हणून तिथं मोहरीचं तेल वापरतात, कारण की गव्हामध्ये मोहरी पसरतातच आणि गव्हासोबत ती पण निघत्या. निवांत दोघी काम होतात. मग त्यात मोहरीचं तेल काढलं जाते आणि मग तेलाची भाजी वगैरे काळसर तेल असते ते. आपण काय ते तेलाची भाजी वगैरे खाल्ली नाही, पण बघू आता फेनुग्रीकची भाजी कुठे दिसते मेथीची. काय दिसून झाल्या, चालून दमलो आता मी. पण बघू पुढं आहे का. हे बघा मी तुम्हाला म्हणलं ना मोहरी. आता ही मोहरी इकडे आली पण ही चुकून बांधावर पडली मोहरी आहे. तर यांनी मोहरीला आपल्याकडे म्हणून बांधून घेतले. यांनी हे बघा उसानं बांधले. ही मोहरी आमची असं म्हणून ह्या मालकानं बांधून घेतले. लावल्यात खरं म्हणजे यांनी आपल्या मामाच्या ह्याने, पण बांधल्यात इकडचं बी इकडे पडला, मोहरी मोठी झाल्या म्हणून इकडे घेतलेत. बघा मोहरी कसं आहे मित्रांनो, ही अशी गवारीसारखी लागली असते ही मोहरी. गवारी फक्त गच्च्यात असते, मोहरी फक्त एक पाणी इकडून इकडे देत असं वेगवेगळ्या डेटा निघत गेले असतात. आणि या ठिकाणी तुम्हाला दाखवलं मी. थांबा मित्रांनो, याच्यापैकी बऱ्यापैकी ही मोहरी थोडी मोठी वाटते त्यापेक्षा. या मोहरीत मी तुम्हाला दाखवतो थांबा बिया. आता पांढऱ्या बिया असतील, तुम्ही काळी मोहरी छोटी छोटी बघितली असतील ना. हे बघा ह्या मोहरीच्या बिया आहे का, ह्या अशा बिया अजून पिकायच्या आहेत ही मोहरी पूर्ण. हे बघा या मोहरीच्या तुम्हाला बिया दिसत असली बारक्या छोटे छोटे बॉल सारखे का, छोटे बेरिंगचे बॉल असतात तसे बिया आहेत बघा. सायकलचे बॉल कसे असतात तसे छोटे छोटे बॉल सारख्या बिया आहेत या. आणि आता ही मोहरी मोठी होणार आणि काय गव्हासोबत ही पण अशी उपणून निघून जाते. विचार करा किती मोहरी बघा, एक मोहरीचं बी पडल्यावर किती मोहरी लागल्या. बियाच बिया. हे पहा मित्रांनो मेथी बघा, इथे एक बी पडलाय उगवून आलाय आणि तिथे एक बी पडला उगवून आलाय बघा. इथे म्हणजे दोन तीन बिया पडल्या उगवून आल्यात मेथीच्या फेनुग्रीकच्या. बघा इथे काय आणि इथे काय. याच्यावरनं मला वाटलं मेथीची भाजी इथे कुठं असणार. आईने म्हणली आहे पण मला काय कुठं दिसना. बघूया सापडली नाहीतर ही आपण पालकची घेऊन घाला देऊ. नाही मेथी पालकमध्ये मिक्स आहे मित्रांनो. थांबा मेथी पालकमध्ये पुढे कुठं मिक्स केलेली दिसायला लागल्या. कारण ही पानं मोठी दिसायला ना, आणि ही तर पानं एकदम अशा छोटी कसं झाली दिसायला लागली. बहुतेक त्याच्यामध्ये थोडीशी मेथी केली आहे. हां इथे आहे मेथी पण थोडी आहे रे, लईच कमी आहे. हां इथे थोडीशी मेथी आहे. हे बघा इथे मेथी आहे एकदम थोडी मेथी आहे, जास्त मेथी नाही आहे. हां मेथी बहुतेक त्या पाटात दिसायला लागली, त्या उसात दिसायला लागली बघा.
भरपूर मेथी का कोथिंबीर लांब लगे ओळखते मला. कोथिंबीरसारखे पाणी दिसायला लागलेत, कारण मेथीच्या पानावर असं चमक नसत्या, मॅट फिनिशिंग असते, मॅट फिनिश. आणि कोथिंबीरचे पाने ग्लॉस फिनिश सारखे असतात, ग्लॉसिंग फिनिश असते तसं. हे बघा मॅटिंग फिनिश सारखं असते, म्हणजे जास्त ग्लॉस नसते, चमकपणा नसते पानावर. आणि हे जे लगे ओळखतं कोथिंबीरच्या पानावर काय असते, जरा चमकपणा असते, ग्लॉस फिनिश, मॅट फिनिश. जे टेक्निकल लोक आहेत त्यांना लगे लक्षात येईल. ही कोथिंबीर आहे, लई कोथिंबीर आहे बाबा. धनिया सगळी कोथिंबीरच आहे. अरे आणि परत इकडे शेपू बी टाकलाय तिथनं मधनं, कारण उसाला पाणी एक सोडलं होते त्यामध्ये ऑटोमॅटिक ऊन येते. हो हे बघा अजून इकडे शेपू आहेच. हा मेथी आहे मित्रांनो, बघा इथं आहे. बघा मित्रांनो आहे तर मेथी आहे, पण मेथी लई छोटी आहे मित्रांनो. बघा याला मेथी तर उगून, ही छोटी छोटी दिसते का, ही मेथी तर उगून यायला लागल्या. त्यामुळे काय अडचण नाही, आपण तीच मेथी तेवढी घेऊन जाऊ. नाही मेथी आहे भरपूर आहे, टाकलेली आहे, पण लई छोटी मेथी अजून काही आली नाही. अरे हे काय कसली भाजी, मला बी नाही लक्षात आली. ही कशी भाजी आहे, अरे जरा मोठी व्हायला लागेल तर काय, मला बी नाही समजलं. गट्टे गट्टे काय टोकलेत, मोहरीसारखी तर दिसायला लागली, पण काय माहित नाही. चला मित्रांनो थोडी मेथीची भाजी उपडू आणि मामाच्या शेतातील आपल्या भाजीचा भाग एंड करून टाकू. मामाच्या क्षेत्रात मस्तपैकी भाजीचं केलेलं आहे. आता मेथी छोटी आहे, कोथिंबीर काय लई घ्यायला नको, कोथिंबीर लई लावल्या कोथिंबीर, पण कोथिंबीर एवढी उपयोगाला येत नाही आपल्याला. कोथिंबीर भरपूर आहे, बघा किती कोथिंबीर आहे, पण कोथिंबीरचा आपला एवढा काय उपयोग नाही. मेथी तेवढी थोडा घेऊया आणि जाऊया, कारण कोथिंबीर कालवणला बी लई लागत नाही. थोडी मेथी घेऊया आणि जाऊया. मेथी डायरेक्ट मुळासकट उपडाय असत्या, परत अशी तुटली समजा एका ठिकाणी नंतर 4 फुटते तिला, पण तेवढा वेळ कोणाला असतो की बारीक बारीक तोडत बसायला. त्यामुळे मेथी डायरेक्ट हे बघा डायरेक्ट उपडून घ्यायची मेथी. असं पिटारा बांधला आणि तर चाललो घेऊन पिटारा. पिटारा टाकतो खांद्यावर. भाजी ले लो भाजी, ये घर में खाने को हमारे है भाजी. कोथिंबीर लई घेतली नाही आपण बघा, कारण कोथिंबीर तिकडे आहे, आता कुठं थांबायचं. घरातनं फोन यायला लगेच जायचं एका ठिकाणी. पलीकडे भाभी आहे ना, तुम्हाला एका भागात दाखवले बघा भाभी. त्या भाभीला कुठं लागले आणि दवाखान्यात न्यायचं आहे. गहू घेऊन ठेवले तिनं कंट्रोलमध्ये, तिला आणायचं आहे. असं काय तर हाय काम म्हणत लई भाजी काढत बसत नाही मी, डायरेक्ट जातो. मेथी लई आहे इथं, पण काय नको, कोथिंबीर पण लई आहे, नको काढा होती बस. बस एवढी भाजी आता सासू वडला जर द्यायची जरा. सासू उभी निवांत एकटे असते, जरा खात्यात मस्त भाजी. आई तिकडे काम करल्या, बहुतेक चुलत मामा पण आलेत. आई त्या शेतामध्ये खुरपणी करायला आली आहे. आता मी चालत तिकडे चाललो आणि इथे बघा मंदिरा शेजारी आमची आई इथे काम करत आहे. आणि हे चुलत मामा ते हातात खुरपणी घेऊन हे मशीन आहेत ते असं भांगलन म्हणजे खुरपणी करत आहेत. आणि दुसरे देखील एक नाना आले, त्यांचे भाऊ नानाने देखील बघा इथे आणले तसले मशीन. आणि ह्याला टोचा म्हणतात का काहीतरी म्हणतात, अशा टाईपचे ह्याने बी आता खुरपणी करणार. हे बघा चालू आहे यांचं काम इथं. आणि आता आपण आपली ही पिशवी घ्यायची, म्हणजे आपलं बोचकं घ्यायचं आणि आपण आता भाजी घेऊन चाललो घराकडे. चला. रोडला जाताना निरंकारी सण समागमच्या वेळा माझ्यासोबत जे काका होते ते काका मला रस्त्याला जाताना भेटले. त्यांचं नाव नरसू काका आहे. रोडला आपला काका भेटले, त्यांना एक पिंडी हाती भाजी काढून दिली आणि आता पुढे चाललो पुन्हा. ते व्हिडिओ घ्यायचं मला लक्षात नाही. भाजी घेऊन घराजवळ चाललोय. लहान मुलं सुट्टी दिवस असल्यामुळे मागे पळाले ब्लॉगर म्हणून, आणि पुन्हा मागे गेली घराकडे. आणि घराच्या जर आल्यावर अरे रानात दररोज सकाळी आला, तर रानाचं नित्यनिमान काम झालं की दररोज सकाळी येऊन आपल्या इथे बसतोय. आता उद्या मित्रांनो रंगपंचमीचा भाग येणार आहे, तो पहा. आणि वेगवेगळे भाग येत जाणार आहे. शेअर कर, चला खुश राहा.